तर आज ना मला जायचं होतं हॉस्पिटलला, म्हणून पटकन असं उठून आधी ब्रश वगैरे केला आणि सकाळची टॅबलेट घेतली आणि चहा नाश्ता वगैरे करून पटकन असं निघाली. कारण रात्रभर एकतर पाऊस इतका चालू होता ना, की विचारू नका. आणि ड्यू डेट देऊन पण आहे ना, सारखं-सारखं हे हॉस्पिटलवाले कशाला बोलवतात खरंच यार. आणि हा पाऊस एकतर आधी यायला मागत नव्हता आणि जायला मागत नाही. त्याच्यामुळे मला एक ऑटोसुद्धा मिळाला नाही आणि इथं मी मम्मीची वाट बघत थांबली होती. येताना जरी मी एकटी आली, तर शेवटी माझी मम्मीचं प्रेम घ्यायला आली मला. आणि घरी जाऊन मला वाटलं लेक माझी वाट बघत असेल नेहमीप्रमाणे, पचका. ती काय बाबासोबत मस्त एन्जॉय करत होती आणि नाश्ता बनवून गेली तरी मॅडमनी खाल्ला नाही. मग तिला येऊन भरवलं आणि अंघोळ वगैरे घालून म्हटलं आता थोडं झोपेल. पण तिला काही झोपायचं नव्हतं. आम्ही दुपारचे 2 वाजता मम्मी आणि मी मस्त चहाचा आनंद घेत होते पाऊस पडल्यामुळं. आणि इथं लेकीला काही झोप येत नव्हती. आम्ही इथं चहा पितोय, तर तिने मस्त तिचं दूध फिनिश केलं आणि तसं चुरवायचं चिप्स वगैरे खाणं आणि मम्मीला शेअरिंग करणं. म्हटलं, "दे बाई, काय आता देतेस तर." आणि त्याच्यानंतर आम्हाला आमच्या नेबर्सनी छान असं फणस दिलं होतं. पण मला वासाने थोडंसं ते खाऊ नको वाटलं. त्याच्यानंतर इतका थकवा असला तरी मायलेकी मस्त डी-मार्टला पळालो आणि असं शॉपिंग करताना एक गोष्ट नेहमी आठवते, केस आधी किती लांब होते, पण आता घेऊन काय करू? कारण तेवढी केसच राहिली नाही. घरी आल्यानंतर मस्त असं आज कोटबळे बनवायला घेतली. तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भागात तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघताय आणि तुमच्या साईडला ह्याला काय म्हणतात? कुठे शेंगोळ्या पण म्हणतात, कुठे काय म्हणतात, पण आमच्याकडे ह्याला कोडबळे म्हणतात. मस्त सिंपल अशी रेसिपी आहे, पण खायला मस्त लागते. तर चला, असा होता आजचा आमचा दिवस. कसा वाटला तुम्हाला आमचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.